नमस्कार. एक रात्र पाऊस पडतो आणि स्मार्ट मुंबईचा फुगा फर्स्ट दिवशी फुटून जातो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी. पण आज या नगरीची अवस्था काय झाली आहे? केवळ एका रात्रीचा पाऊस आणि आंतरराष्ट्रीय शहराचे रस्ते समुद्राचे स्वरूप धारण करतात. ग्लोबल सिटीचा हा फुगा दरवर्षी पहिल्याच पावसात फुटतो. ही किती दुःखाची गोष्ट आहे ना. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका नाले सफाईचा गाजावाजा करते. कागदावर कोट्यावधी रुपयांचे आकडे फिरवले जातात, पण प्रत्यक्षात काय होतं? नाल्यातला गाळ निघत नाही, कारण तो गाळ काढण्याआधीच कंत्राटदार आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे खिसे पैशाने तुडुंब भरलेले असतात. वास्तवाचा फटका सामान्य मुंबईकर जो आहे त्याला बसतो. सामान्य मुंबईकर टॅक्स भरतो, पाण्यात बुडण्यासाठी नाही तर सुरक्षित जगण्यासाठी. पण इथल्या भ्रष्ट यंत्रणेने मुंबईकरांच्या नशिबी फक्त तुंबलेली मुंबई लिहून ठेवली आहे. आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. बघा ना, विचार करा, राजकारण म्हणजे मुंबईच्या कारभाराची जी धुरा आहे ज्यांच्या हातात, त्या महापौर ऋतू तावडे यांच्या कामकाजावर आज मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते किंवा राहिले आहे. महापालिकेच्या कार्यालयात बसून बोवाबाजी करणे किंवा देवपूजा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्याची गरज आहे, पण ते करत नाहीत. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे शहराच्या महापौरांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत. किरीट सोमय्या काय म्हणतात, आशिष शेलार काय आदेश देतात, किंवा अमित साटम यांची रणनीती काय आहे, या भाजपच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर जर मुंबईचा कारभार चालणार असेल तर मग महापौरांच्या स्वायत्त पदाची प्रतिष्ठा कुठे उरली? हे रिमोट कंट्रोल राजकारण मुंबईला अधोगतीकडे नेत आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अधोगतीला नेत आहे का नाही? मराठी माणसांची शोकांतिका. ज्या शिवसेनेने मुंबईत सलग 25 वर्ष सत्ता गाजवली त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेचा फक्त राजकीय वापर केलाय. आज मुंबईचं वास्तव काय आहे बघा ना. ज्या मराठी माणसाच्या बळावर सत्ता मिळवली तोच मराठी माणूस किंवा त्याच मराठी माणसांपैकी 70 ते 75% आज झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यास हातबल झाली आहे. हा मराठी माणसाचा विकास आहे की त्यांचे केलेले पद्धतशीरपणे खच्चीकरण? एका बाजूला सत्तेची मस्ती आणि दुसऱ्या बाजूला रणनीतीचा अभाव. यात सामान्य मराठी माणूस मात्र भरडला गेलाय. आज मुंबईत जगणे म्हणजे एक रोजची लढाई झाली आहे. लोकल ट्रेन मधील ती जीवघेणी गर्दी माणसाचे अस्तित्व नाकारतो. रस्त्यांवर चालण्याची साठी फुटपाथ उरलेले नाही, कारण त्यावर अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर रिक्षा चालकांचे राज्य आहे. बांगलादेशीय घुसखोरांनी मुंबईच्या संपत्तीवर टॅल्ला मारला आणि प्रशासन डोळे मिटून बसलेला आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्कीच. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.